माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC आणि गरीब मराठ्यांनो, बघा, ज्या महाराष्ट्रामध्ये 4000 वर्षापासून हे लोक 5000 वर्षापासून आले आहेत, आर्य, यहुदी, हत्यारे, आतंकवादी लोक, त्यांनी बृहदत्तला कपट बुद्धीने मारून आणि जे बुद्धाचे अनुयायी होते त्यांची कत्ल केली आणि शराव नदीत डोकं टाकलं. त्यानंतर एकीकडे 90 लोक आणि एकीकडे 10 लोक, तर 10 लोक 90 वर अन्याय अत्याचार करू शकतात का? नाही. पण त्यावेळेस यांनी एवढी दहशत केली की ते लोक थायलंडपर्यंत, जापानपर्यंत पळून गेलेत बिचारे, कोरियापर्यंत. त्यानंतर यांनी बघा, आमची जशी इच्छा आहे, मन स्मृतीचा अर्थ म्हणजे आम्ही आपल्या इच्छेनुसार वागू. आणि आज 5000 वर्षानंतर बघा दादांनो, ज्या स्वाभिमानाने जगायला जेव्हा आम्हाला संविधान आलं तेव्हा लीगल हे मिळालं, त्यासाठी यांनी अशा क्रूर प्रथा केल्यात. बघा, सगळ्यात अगोदर हे बॅचलर आलेले होते. यांनी सांगितलं की आपल्या आया बहिणी आम्हाला भोग करायला द्यायचा आणि जो विरोध करेल त्याला आम्ही मारू. आणि मी शेवटची परिस्थिती सांगतो 2024ची आणि आताही जे आले त्याची काय फरक पडला ते तुम्ही विचार करायचं. आणि 3च प्रश्न मी तुम्हाला सांगणार, ते 15व्या सदीमध्ये नेट आलं तिथं टाकायचं आणि बघायचं. आणि जगालाही मी सांगतोय, जगाने सुद्धा याचा विचार करायचं. आणि जेवढे शिकलेले लोक आहेत भारतातले, ज्यांना काही डाऊट असेल तर मला विचारायचं. सुप्रीम कोर्टपासून तर सायंटिस्टपासून तर इतिहासाचे जेवढं काही 10 डिग्र्या नाही, डॉक्टरेट घेतलेल्या लोकांनी मला फोन करायचं. काय केलं यांनी? जाती तयार केला. मला सांगा, हे तर बाया घेऊन नाही आले होते, बरोबर आहे? यांनी बायावर अन्याय अत्याचार करायचं. मग यांना ज्या बाईने पैदा केलेला आहे, मला सांगा 21व्या सदीमध्ये कोणाचा तरी बाईच्या पोटातून जन्माला आल्या आहेत की स्वर्गातून पडलेले आहेत? हे सांगा मला अगोदर. कारण महाराष्ट्राची जनता ही सगळे संतांपासून तर मोठमोठे शाहू फुले, आंबेडकर, शिवाजी महाराज, जिजाऊ बाया लढल्यात तलवारी घेऊन. तर मला सांगा, हे बाईच्याच पोटातून जन्मलेले आहेत का तुम्ही पण मानता? त्यांनी म्हटलं आहे की ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण, भावतनं क्षत्रिय, बिंबितनं वैश्य आणि ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय हे लोक, म्हणजे हे लोक देवाचे औलाद. यांना सगळं अधिकार. बाया भोगण्याच्या सगळ्या 90%, 10% लोकांना कोणती बाई उचला, काही करा आणि मारा. कुणाला? 90% लोकांना. सती प्रथेमध्ये जिवंत जाळलं, बरोबर आहे? कितीतरी संतांना मारलं, रैदासला मारलं, कबीरला मारलं, गुरु नानकला मारलं. महाराष्ट्रामध्ये नामदेव माझ्या चपलेनं हाणला, तो गुरुद्वारा जाऊन शिरोमणी झाला. ज्ञानेश्वर महाराजाला मारलं, ब्राह्मण असून सुद्धा. मी टॅली करणार आहे तुम्हाला. तेव्हाची परिस्थिती आणि आजची परिस्थितीमध्ये आज 5000 वर्षानंतर तुमच्यात काय फरक झालेला आहे भारतामध्ये? संतांना मारलं, बसेश्वर, बरोबर आहे? त्यानंतर कितीतरी संतांनी आणि राजे महाराजे झाले दादांनो 15व्या शतकात. मला सांगा, राजा महाराजांनी सगळ्यात अगोदर पंढरपूरला जी मूर्ती आहे ती बुद्धाची मूर्ती आहे. आणि काय सांगितलं त्या लोकांनी की दादांनो, सगळे देवाचे पोरं आहेत, कोणी उच्च नाही नीच नाही, आनंदाने राहा. आणि एवढं त्या काळात त्यांनी जीव दिलं म्हणजे त्यांचं जीव कापून काढलं त्यांना. आणि राजा महाराजांनी बघा, तुकाराम महाराजांचा हा शिवाजी महाराजांचा गुरु आहे, ज्याचा जन्म 1608ला झालेला आहे. त्याला सुद्धा मारलं. कारण आपण शिकलो नव्हतं, गधे घोडे जाती कोणाचे असतात? जनावरच्या. कुत्रे, डुकरे, गिधड, कावळे. आणि सांगतात काय? पुष्पक विमानाने स्वर्गात गेलेत. खरा इतिहास? मी 1% जरी खोटा बोलेल ना, मला तुम्ही फोन करा आणि मी महाराष्ट्र जनतेला सांगतो, मी जे बोलते ना ते जर खोटं असेल ना, मी येतो. मला लटकाव कोणाच्या बापाची ताकद आहे. आणि त्यानंतर बघा किती संतांना मारलं बाण. आणि पहिली क्रांती पंढरपुरात. आणि तुकाराम महाराज त्यांचा गुरु आहे. जेम रोडला पुण्याला अजूनही शिवाजी महाराज, तुकाराम महाराज पाया पडताना अजूनही तो मंदिर आहे. त्यानंतर बघा, एवढा ग्रेट राजा
ज्याला जग म्हणतो, हुशार राजा, मुस्लिम सरदार, आणि आम्ही बॅकवर्ड क्लासचे लोक दादांनो, तेव्हा त्यांनी एवढी मोठी क्रांती केलेली आहे, बरोबर आहे, की जगातला सगळ्यात शूर राजा म्हणून पब्लिसिटी मिळाली. कल्याणची एक आणली, त्यांनी म्हटलं खबरदार माझ्या बहिणीला हात लावाल तर, बरोबर आहे. आणि मुसलमान आणि बॅकवर्ड लोकांनी त्यांना मदत केली आणि त्यांनी सगळ्यांना न्याय दिलं. कधी? 1670-80च्या दरम्यान. आणि त्याचं जेव्हा राज्याभिषेक करायचं काशीच्या गंगा भोटाने पायाच्या बोटाने केलं आणि त्याला बाथरूममध्ये मारलं आणि म्हणा पाप केलं म्हणून मेला म्हणून, बरोबर आहे. जिजाऊ लढली, जिजाऊ आमच्यासाठी लढली, ते हे मराठ्याचे चमडी चोर आणि देशद्रोही लोकांसाठी नाही लढली आहे. हे बैमान जिजाऊचे, शिवाजीचे औलाद, संभाजी महाराज औलाद, त्याचे तुकडे केले. एवढा संभाजी महाराज शूर, आणि जिजाऊ लढली तलवारी घेऊन, आणि त्याचा मुलगा संभाजी महाराज 10 ग्रंथ लिहिले दादांनो, एक सुद्धा लढाई नाही हरली 32 वर्षात, आणि त्याला पकडून त्याचे 32 तुकडे केले. आणि तो ट्रेलर परभणीमध्ये झालेला आहे, लक्षात ठेवा दादा. आणि त्याचा बदला कधी घेतला? 1 जानेवारी 1878ला. कोणी घेतलं? कोणी घेतलं? अरे हे बाबासाहेबाची कोम आहे, लक्षात ठेवा. बायाच्या चमड्या आणि हरामाचा पैसा. बघा पेशवाई, राजेशाही आणि घराणेशाही. बघा ट्रेलर दाखवलं तुम्हाला परभणीतलं, लक्षात ठेवा. आता त्यानंतर अहिल्याबाई होळकर, जिजाऊ सिंदखेड राजाचे, मी पण तिथलाच आहो विदर्भातला. अहिल्याबाई होळकर, ऐका धनगर लोकांनो, खरं आहे का खोटं आहे? आणि पहिलं या गधड्याला मारा, भोसडीच्याला. हा जो टर्टर करतो आहे ना, हा पडवळकर, माहीत आहे का रे? अभ्यास आहे कशामुळे आरक्षण मिळालं आहे तर? केलायस का चंबड्या पाहिजे नुसत्या? आणि तुला ओरडून काय वाटतंय तुझं? खरं अरे गांडू लोकांनो, हे सगळेचे सगळे आतंकवादी लोक आहेत. आतंकवादी जगात हे हिटलरपेक्षा 1000 टाइम्स 100 टाइम्स डिक्टेटर आहेत. आणि यांच्या कत्ला जगाला करायला लावणार म्हणजे लावणार. हाय बिरसा मुंडाचं रक्त आहे. मी पहिलंच म्हटलंय 5 किती यांना करायचं ते करू द्या. त्यानंतर बघा दादांनो, सगळ्यांनी न्यायासाठी लढले आहेत. आणि 18व्या शतकमध्ये इंग्रज आल्यानंतर ज्योतिराव फुलेने एवढी मोठी क्रांती केली. 1 जानेवारी 48ला शाळा काढली. आणि शाहू महाराज जन्म 74चा आहे दादांनो. आणि जेव्हा राजाची समाधी शोधून काढली आणि पहिली शिवजयंती केली, गणेशोत्सव सुरू केलं. आतंकवादी टिळक आगरकरनी आणि गुलामगिरीने शेतकऱ्यांचं असूट लिहिलं. तर यांनी 1885ला टिळक आगरकर यांनी काँग्रेसची स्थापना केली आहे. अरे गधड्यांनो, तुम्ही शिकले आहे की नाही रे लोकांनो? 90% लोकांना मी विचारतो आज महाराष्ट्रातल्या गधड्यांनो, खोटा आहे का रे हा इतिहास? त्यानंतर शाहू महाराज आरक्षण दिलं 50% आणि सांगितलं जो कोणी शिकणार नाही त्याला करू. आणि माझ्या बिरसा मुंडाला 25व्या वर्षी पॉयझन देऊन मारलं 19 मध्ये. हा बिरसा मुंडाचा रक्त आहे. त्यानंतर शाहू महाराजांनी बाबासाहेबाचा जन्म 14 एप्रिल 1891 झालं आणि त्यांना मदत केली. आणि चर्चिलनी 1919 मध्ये 3% आणलं होतं ज्युडिशनरीमध्ये. आणि 20ला जेव्हा माझ्या राजांनी शाहू महाराजांनी काय सांगितलं, अरे 90% समाज SC STचं लीडर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्या महाराजाला 9 मे 1900 पॉयझन देऊन मारलं. ऐका चमडी चोर डुकरांच्या अवलाद संभाजी ब्रिगेड आणि ज्यांच्या लोकांनो, मला भीती नाही आहे. जे आहे सत्य ते सांगणार. आज तो संतोष शिंदे सांगतो अरे गधड्या, आणि त्या शाहू महाराजाला म्हणतो भाडव्या. कोल्हापूरच्या पूर्ण लोकशाही संपलेली आहे, दिसत नाही का? हा चमडी चोर, घराणेशाही, राजेशाही आणि पेशवाई. हरामखोरांनो, किती मूर्ख बनवणार आहे लोकांना. चमडी नाही हे पाहिजे. अरे हे त्यांची मेहरबानी आहे. तुम्ही आलं हे राजेशाहीचं मान, आणि तुम्ही बैमान लोकांनो एवढं आतंकवाद चाल. महाराष्ट्रात फ्रॉड इलेक्शन झालेलं आहे. आणि परभणीमध्ये त्यांनी संभाजी महाराज टेलर कराय. लोकांना भ्यायचं नाही, लक्षात ठेवा. मारू दे यांना किती, पण यांना जगातून मी नायनाट करणार म्हणजे करणार. हाय बिरसा मुंडाचा खून आहे. आणि त्यानंतर शाहू महाराज गेल्यानंतर 1925 मध्ये बाबासाहेबांनी त्याचं नॉलेज बघून कोणी काढली RSS 25 मध्ये? राजेशाही, पेशवाई, आतंकवादी लोकांनी, जगातले खूर आतंकवादी लोकांनी.
आणि 36ला आरक्षण दिलं, नळासाठी पाण्यासाठी मंदिर लढले आणि आरक्षण. आणि 42मध्ये जो गांधीजी होता त्याचा खून कोणी केलेला आहे? त्यांनी म्हटलं चले जाओ. कोण लढलेत? SC ST OBC लोक लढलेत. आणि हे तो चमडे आहे. आणि आमचं शोषण कोण भरतो? टॅक्स कोण भरतो? काही कमी आहो का? त्यांना वेगळं ना आम्हाला वेगळं. तर गांधीजीला मारलं 47मध्ये कोण होतं? नाथूराम गोडसे. बरोबर आहे? कोणी बनवले? आर्य हत्यारे आतंकवादी लोकांनी बनवलेले आहे. काँग्रेस BJP RSS. आणि हे घराणेशाही. बरोबर आहे? भाडव्यांकडे बघा आज टाकलाय सगळे घराणेशाही. 50-50 पेन्शन, 4-4 पार्ट्या. आणि शाहू महाराजांनी, शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाने जगायला शिकवलं. बरोबर आहे? खबरदार म्हटलं माझ्या पोरीला हात लावाल आणि शेतकऱ्यांचा हात कापून टाकेल. आणि जोगेंद्र मंडलने रिजाईन केलं. हिंदू राष्ट्र पाहिजे होतं त्यांना. संस्कृती परंपरा बघा. आज नेट आल्याने बघा ना. त्यानंतर बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नंबरला जेव्हा केलं तेव्हा हे काय म्हणतात? आम्हाला मनुस्मृती पाहिजे. हे नाही चालत. बाबासाहेब तर हे होते. आणि बाबासाहेब इतके मानववादी होते दादांनो. बघा त्यांना सुद्धा एका मताचा अधिकार आणि आपल्याला अधिकार आणि स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. लोकांनी लोकांच्या उन्नतीचं केलेलं राज्य. बरोबर आहे? समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय, समता. काय केलं यांनी? मला सांगा 1950च्या अगोदर SC ST OBC लोक शिकले होते का? करा, प्रत्येकाने विचार करा. मी सांगतो तो इतिहास खोटा आहे का? आणि यांनी डेफिनेशन काय केलं? वर्ण व्यवस्थेतील देवाच्या तोंडातून जन्म झालेले ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, घराणेशाही. हे बघा पेशवाईपासून 500 राजे होते. हे त्यांच्या घरात. कारण हे यांचा धंदा तोच आहे. यांना चमड्या पाहिजेत. आणि मी आता येणार आहोत तुम्हाला तेच सिद्ध करणार आहोत. 5000 वर्षाचा इतिहास खरं आहे का खोटं आहे ते सांगा. बरोबर आहे? आणि घराणेशाहीला कधी कष्टच नाही केलं होतं. कष्ट करणारे शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तुकाराम महाराज होते. आणि यांचं झालेलं आहे हायब्रिड तयार. बरोबर आहे? तर 50 पासून मला सांगा राजेशाही, पेशवाई, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय लोकांनी किती आहे? 10%. लोकांनी मूल निवासी 90% या देशाचे जे आहेत SC ST बहुजन लोकांच्या आया बहिणीचा शोषण करण्यासाठी आणि रक्त चुसण्यासाठी आमचं चालवलेली हुकुमशाही. सत्य आहे का? सत्य आहे. आणि 50 नंतर बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणि याची महिलांचं ऐकासाठी आणि कालेर कायद्यासाठी रिजाईन केलं. आणि 52मध्ये जेव्हा झालं तेव्हा तो नड्डा सांगतोय हे सगळे बलात्कारीनं आतंकवाद चाललेल्या सगळ्या विधानसभामध्ये आणि पार्लमेंटमध्ये. हे मी प्रूव्ह करतो. तुम्ही विचार करा. तुम्ही माझे पोरीनं तुम्ही जन्म दिला 1 महिन्यापासून. मी सांगायचं काम करतो आणि तुमचा जे नवरा जे असेल ना कापा त्याला मार चपल्याने भाडव्याला. आणि 52मध्ये जेव्हा लोकशाहीत कोण शिकलेले होते मी विचारतो. आज SC ST OBC बहुजन लोक शिकले होते का? मूळ निवासी लोक कोण झालेत? अरे बाबासाहेब ज्याला 1000 विश्वरत्न म्हटलंय त्या माणसासोबत इतका अन्याय अत्याचार केला. बरोबर आहे? कोण झालेत? हेच झालेत. त्यानंतर बाबासाहेबाला पाडलं. तो नड्डा सांगतो, मी नाही काय म्हणत. आणि ऑक्टोबर 14ला दीक्षा घेतली दादांनो. आणि पार्लमेंट सुरू होते. त्यांना सुद्धा मारण्यात आलेलं आहे. ते डॉक्टर विलास खराचं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि 56ला गेलेत बाबासाहेब. आणि मी 15/10/59. मला सांगा जे माझ्यापेक्षा वयाचं त्यावेळेस रेडिओ तरी होतं का? ह्यांच्याकडे होतं. हे जे आहेत घराणे राजेशाही, पेशवाई, कारण यांच्या शौक लागलेला आहे. जनावरा हा सेक्सचा हा जो आहे हा नैसर्गिक आहे. आजही उदाहरण देणार मी तुम्हाला. आणि 1 मे 1960ला यांनी विदर्भ मराठवाडा ॲड केलेला आहे. कुणी विचारलं होतं का यांना? काळा कोरसा, चितपावन संघटनेचं ऑफिस, जंगल पॉवर स्टेशन आणि आमचं शोषण करायला मराठवाडा विदर्भातलं. बरोबर आहे? आणि 62ला कतलखाना काढलेला आहे. तुमच्या मायबापाचं तुम्ही प्रूफ करायचं. अरे दादांनो आम्ही आदिवासी लोक कुठं आहो? आणि अशा पद्धतीने आमच्यावर अन्याय अत्याचार. खरं आहे का खोटं आहे? किती लोक शिकले होते? जन्म झाल्यानंतर कुणाच्या घरी TV आहे हे सांगा मला. ज्यांनी जन्मताव 4-5 अरे TV
80 नंतर आलेला आहे. पुढे सांगतो.